सुधाकर पंत परिचारकांसारख्या नेत्यांशी माझा संबंध आला, किंवा याच जिल्ह्यातले गणपतराव देशमुख साहेब यांच्याशी माझा संबंध आला. या सगळ्या मंडळींसोबत काम करत असताना माझं जीवन समृद्ध झालं. यांच्याकडे पाहून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. या लोकांच्या माध्यमातून समाजसेवा कशी केली पाहिजे, समाजाचा विचार कसा केला पाहिजे, समाजाच्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळून पाहायला मिळाल्या. निस्पृहपणे कुठलाही त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ न साधता काम करणं ही खरोखर मला असं वाटतं एक पांडुरंगाचा आशीर्वाद हा मोठ्या मालकांना होता. आणि म्हणूनच सातत्याने हे काम ते करू शकले आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांचं कार्य पुढे नेत या ठिकाणी प्रशांत मालक असतील, उमेश मालक असतील, संपूर्ण परिवार असेल, आणि त्यांचा परिवार काही त्यांच्या पुतळ्यांपुरतं किंवा घरच्यांपुरतं हा मर्यादित नव्हताच. त्यांचा इतका अखंड परिवार होता, कारण जात पात धर्म भाषा प्रांत किंवा पक्ष याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. आणि म्हणून मला हा आनंद आहे की आज त्यांनी जो कारखाना समृद्ध केला, आज त्या कारखान्याने एक नवीन पाऊल टाकलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 10,000 टीपीडी इतकी क्षमता, आता गाळप क्षमता या ठिकाणी गाठलेली आहे. आणि सोबत पोटॅश हा देखील उपपदार्थ म्हणून या ठिकाणी सुरू केलेला आहे. मी त्याबद्दल पांडुरंग परिवाराचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, कारण सातत्याने शेतकऱ्यांकरता नवनवीन प्रयोग करणे, शेतकऱ्यांना उचित FRP देणे, या सगळ्या गोष्टी या परिवाराने नित्यनेमाने केल्या आहेत. आता येताना मी मालकांना असं म्हटलं, प्रशांत मालकांना, की आता तुम्ही पोटॅशवर गेलात पण तुम्ही CBG वर गेलं पाहिजे. आता नुकतंच देशातला पहिला सहकारी साखर कारखान्यातला CBG प्लांट हा आपण त्या ठिकाणी माननीय अमित शहा साहेबांच्या हाताने सुरू केला कोल्ह्यांच्या कारखान्यामध्ये. आणि ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, म्हणजे इथेनॉल तयार करत असताना जो स्पेंट वॉश आणि जी प्रेसमड तयार होते त्याचाही आता उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी मिथेन गॅस तयार करू शकता. आणि त्या माध्यमातून तुम्ही CBG तयार करून त्या इंधनावर, अतिशय क्लीन इंधनावर गाड्या चालवू शकता, त्याच्यावर सर्व प्रकारचं काम करू शकता. म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी टाकाऊ होत्या त्या सगळ्या गोष्टी आता कारखान्याच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनू शकतायत. आणि म्हणून अशा प्रकारचा CBGचा प्लॅन्ट हा तुम्ही उभा केला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं. ते हुशार आहेत. त्यांनी लगेच मला सांगितलं, म्हणाले मी अमित भाईंचं भाषण ऐकलं होतं आणि अमित भाईंनी सांगितलं होतं की देशामध्ये 15 कारखाने ते निवडणार आहेत की ज्याला CBG करता केंद्र सरकार प्रायोगिक स्तरावर त्या ठिकाणी मदत करणार आहे. आणि मग लगेच त्यांनी सांगितलं, मग तुम्ही आता पांडुरंगलाही त्याच्यामध्ये सामील करून टाका. मी तुम्हाला निश्चितपणे प्रशांत मालक या ठिकाणी आश्वस्त करतो की तुमचा वकील म्हणून, पांडुरंगचा वकील म्हणून तुमची केस घेऊन मी अमित भाईंकडे जाईल आणि त्यांना सांगेन की वर्षानुवर्ष अतिशय सचोटीने प्रामाणिकपणे चालणारा हा कारखाना आहे. त्यामुळे भारतात जे 15 कारखाने तुम्ही निवडणार आहेत त्यात आमच्या पांडुरंगचाही समावेश तुम्ही करा, अशा प्रकारची भूमिका आहे निश्चितपणे त्या ठिकाणी.